नमस्कार, आपण पाहताय मराठी 24 तास सुपर फास्ट न्यूज. बातमी आपल्या हक्काची. व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा विजय हो. काँग्रेस पक्षाचा विजय हो. न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. बस ओके. काँग्रेस पक्षानं आज आंदोलन केलंय. नेमकं कुठल्या मुद्द्यावरती आंदोलन आहे, कुठल्या मुद्द्यावरती आक्षेप आहे तुमचा? धाराशिव जिल्ह्यातील तामडवाडी टोलवर त्या टोललगत दुतर्फा 50 ते 60 दुकानदार आहेत. त्यामध्ये चहाचे दुकानं आहेत, स्नॅक सेंटरचे दुकानं आहेत, छोटे मोठे खाऊचे दुकानं आहेत, छोटे मोठे लोकांचे उद्योग त्या ठिकाणी चालतात. तुळजापूर हे राज्यातील सर्वात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. तामलवाडी हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार मानलं जातं. मोठ्या प्रमाणात भाविक याच भागातून तुळजाभवानीला जातात. या लोकांचा रोजीरोजगार त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायात चालतो आणि मध्यंतरी पालकमंत्री म्हणले की ते दुकानं हटवा. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला दुकानं हटवायचे तर संबंध राज्यातील टोलवरचे दुकानं हटवा. आणि दुकानं हटवायचा अधिकारच येत नाही, कारण की ते स्वतः सुद्धा ते जागेचे मालक आहेत ते, आणि ते काही रस्त्यावर बसलेले नाहीत, त्यांच्या रोजीरोटीसाठी बसलेले आहेत. ह्या सरकारनं 2 कोटी वर्षाला नोकऱ्या देतो म्हणून घोषणा केली होती केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं. प्रत्यक्षात 1 लाख युवकांनाही रोजगार मिळाला नाही. एकीकडे रोजगार मिळत नाही, कामधंदा हाताला काम मिळत नाही, उद्योगधंदे नाहीत, आणि जे स्वतःच्या जीवावर कसं तरी रोजीरोटी करतायत त्यांच्या जीवावर ते सरकार उठलेलं आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतो. तुम्ही आंदोलन करताय, मात्र पक्षाकडून किंवा सरकारच्या वतीने किंवा याच्याकडून प्रशासनाकडून असं सांगितलं जातं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट किंवा गाईडलाईन्स आहेत की 50 मीटर नंतर आत किंवा बाहेर परिसरात टोलनाका असेल तर तिथं दुकानं थाटता येत नाही. त्याचा आधार घेतला जातोय किंवा त्यानुसार ते नियमातच आहे असं सांगितलं जातंय. अतिशय चुकीचं सांगितलं जातंय. ते प्रत्यक्ष जर फिक्स कंट्रॅक्शन करायचं असेल, बिल्डिंग लाईन पासून 70 मीटर ही लाईन ज्याला कंट्रॅक्शन म्हणजे विटकाम करायचं आहे, स्लॅब टाकायचं आहे, त्यासाठी ते नियम लागू आहेत. ज्यांना तात्पुरतं शेड उभा करून धंदा करायचा आहे ते स्वतःच्या जागेत हायवे लगत धंदा करू शकतात. हा नियमच आहे. आणि आम्ही जे सांगतो ते तुम्ही पत्रकार म्हणून शहानिशाही करू शकता. आणि दुसरा विषय आमचा म्हणजे पालकमंत्री त्या ठिकाणी फळबाग लावतायत किंवा त्यांचं काय कंट्रॅक्शन उभा करतायत, त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही. त्यांचा वैयक्तिक विषय झाला, आम्हाला त्याच्याबद्दल नाही. पण त्याच्यासाठी जर ही छोटे मोठे उद्योजक त्या ठिकाणी काढले जात असतील, त्यांचा रोजगार जात असेल, तर ते या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांच्या सोबत आहेत आणि त्याचा आम्ही जाहीर